इकडे कसं काय घ्या समोर. हां चल. चल भाऊ आपल्याला जायचं. ठीक आहे जाऊ. चल चल चल. भाऊ हे पोरं इकडे कसं काय आले? आम्ही येतो त्यांना इकडे. हिंमत झाली का तुमची इकडे यायची? मित्राकडे चाललोय. का मी देऊ ना शकत? हे लय शहाणे झाले का तुम्ही? थांबा तुम्हाला दाखवतो. भाऊला फोन कर रे. हा तुम्हाला दाखवतो. अरे भाऊ तिकडे बघ काय चालू आहे. काय रे सोड द्याला काय आलं? अरे लय हिंमत झाली का तुमची गरीबावर अन्याय करायची? काय तुम्ही बोलणारे कोण आम्हाला? निघा इथून. आम्ही सर्व महापुरुषांच्या विचारावर चाललेले मुलं आहोत. जिथे ते अन्याय होतो ना लवकींचे वाघ येतात. अन्यायाविरुद्ध लढणारे माझे लवजी होते. हा आणि जेव्हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती तेव्हा लवजी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहिले होते. ती आणि अत्याचार करा तुम्हाला आम्ही संविधानातून धडा शिकवू. कारण संविधानामुळेच आम्हाला समानता आणि अधिकार मिळाले आहेत. भारतात न्याय पाहिजे तर भारतीय संविधानातूनच आपल्याला अधिकार मिळतो. तर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे संविधान सर्व जाती झाले एक समान. मित्रांनो आम्ही तुम्हाला किती वेळ सांगायचं की अन्याय अत्याचार करू नका. सोडून द्या हे भेदभाव. सर्व एक होऊन समान राहू. हो भावांनो आपण एकत्र होऊ. हा आणि एकजूट समज करू. भेदभाव करून तुम्हाला काहीही मिळणार नाही. खरंच खूप मोठी चुकी झाली. माफ करा आम्हाला. आपण भारतीय म्हणून राहू. आम्ही सर्व भारतीय. भारतीय संविधानाचा विजय असो.